हरी हरी जय जय राम कृष्ण हरी। विठ्ठलू नाही जय शरीरी, वाया का जन्मले संसारी। विठ्ठल नाही जय नगरी, त्यारण्य जाणावे। विठ्ठलू नाही जय शरीरी, वाया का जन्मले संसारी। विठ्ठल नाही जय नगरी, ते अरण्य जाणावी। विठ्ठल नाही जय दिसी, मशान भूमी ती परियसी। रवी शशिवीन दिशा जैसी, रसना तैसी विठ्ठले विना। विठ्ठल नाही जय देसी, स्मशान भूमी ते परियशी। रवी शशिवीना दिशा जैसी, रसना तैसी विठ्ठले विना। विठ्ठलू नाही जय शरीरी, वाया का जन्मले संसारी। विठ्ठल नाही जय नगरी, ते अरण्य जाणावे। विठ्ठला वेगळे जितके कर्म, विठ्ठला वेगळा जितका धर्म। विठ्ठला वेगळे बोलती ब्रह्म, तितकाही श्रम जाणावा। विठ्ठला वेगळे जितके कर्म, विठ्ठला वेगळा जितका धर्म। विठ्ठला वेगळे बोलती ब्रह्म, तितकाही श्रम जाणावा। विठ्ठलू नाही जय शरीरी, वाया का जन्मले संसारी। विठ्ठल नाही जय नगरी, ते अरण्य जाणावे। सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण, कर ठेवनिया जघन वाट पाहे भक्ताची। सतचित आनंद घन पंढरीये परिपूर्ण, कर ठेवनिया जघन वाट पाहे भक्तांची। विठ्ठलू नाही जय शरीरी, वाया का जन्मले संसारी। विठ्ठल नाही जय नगरी, ते अरण्य जाणावे। विठ्ठला विन देव म्हणती, ते संसार पुढती पावती। विठ्ठला विन तृप्ती नाही प्रतीती, विठ्ठले विन। विठ्ठला विन देव म्हणती, ते संसार पुढती पावती। विठ्ठला विन तृप्ती नाही प्रतीती, विठ्ठले विन। विठ्ठलू नाही जय शरीरी, वाया का ग जन्मले संसारी। विठ्ठल नाही जय नगरी, ते अरण्य जाणावे। श्री गुरु निवृत्तीने दिदले, ते प्रेम कोणे भाग्य लादले। बाप रखमा देवी वर विठ्ठले, ऐसे केले ज्ञान दिवाण। श्री गुरु निवृत्तीने दिधले, ते प्रेम कोणे भाग्य लादले। बाप रखमा देवी वर विठ्ठले, ऐसे केले ज्ञान दिवाण। विठ्ठलू नाही जय शरीरी, वाया का ग जन्मले संसारी। विठ्ठल नाही जय नगरी, ते अरण्य जाणावे। विठ्ठलू नाही जय शरीरी, वाया का ग जन्मले संसारी। विठ्ठल नाही जय नगरी, ते अरण्य जाणावे।
पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंदूर वदनो देवूयत पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सारासी नासे अति विघ्नम। या कुंदेंदु तुषार हर धवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित कर या स्थित पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवे सदा वंदिता सामपातुम। सरस्वती भगवती निशीस जाड्यापहम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत कृपातमा वंदे परमानंद माधवम। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत। वसुदेव सुतं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समूर्तलिते ते नाम माझे वाच्य असो। ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेश नाशा गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवयार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। चरित्रं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गुणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्यं। माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्य जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्री रामचंद्रं शरणं प्रपद्येम्।
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम् पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी जय जय वासुदेव हरी नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम 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 राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओवी क्रमांक 60 ते ओवी क्रमांक 70। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्यात्म रूपम देवा तुची गणेशुम सकलार्थमती प्रकाशुम मने निवृत्ती दासु अवधारी जोजे ऐशेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे आथिला तोची जाणे मानुये अहो अर्जुनाची पाती परिसनया योग्य होती ती कृपा करोनी संती अवधान द्यावे
हे सलगी म्या मनितले चरणा लागो विनविले प्रभू सकोल हृदया पुले मनोनियाय जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचन तया अधिकची तयाचा संतोष अति तैसा तुम्ही मी अंगीकारीला सज्जनी आपुला मनीतला तरी उने सहजे उपहासला प्रार्थुकाई परी अपराध तो अनेक आहे जे मी गीतार्थ कवळू पाहेम ते अवधारा विनूल आहे मनवूनियाय हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपन्नला चित्त एरवी काय भानु तेजी खद्युता शोभा अथी टिटिंबू चांचूवरी मापसुये सागरी मी नेन तो त्या परी प्रवर्ते यथ ऐका आकाश दिवसावे तरी अनिक त्याहुनी थोर व्हावे मनवनी अपाडे आघवे निर्धारित तया गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी येत भ्रवानी प्रश्न करी चमत्कारोनी तया गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 24 भाग 6 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः ऐसी सांगोणी बनकराशी क्रोध आला दधी मुखाशी दंडिले माझ्या सेवकाशी मीही त्याशी दंडिना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी दे प्रेम काही कळम पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुप्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईना मी तुझं जनास वेकाज काय माझे करीन मी स्तुती आपुल्या आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा केवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 24व्या अध्यायाच्या 6व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य श्री गुरु सद्गुरु हरिभक्त परायण श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। हनुमंत यांनी युवराज अंगदाची परवानगी घेऊन आपल्या सहकारी वानराच्या मागणीनुसार त्या मधुवनातील मधुपानाचा आनंद आस्वाद घेण्यासाठी त्या वनामध्ये मधुपान करण्याची परवानगी दिली। वानर मंडळींनी वनामध्ये प्रवेश करत असताना तिथल्या रक्षकांना बनकरांना माळी लोकांना मारहाण केली। त्यांचं अंग सुजेपर्यंत मारलं।
ते कसे बसे जीव वाचून मारातून सुटका करून ज्याच्याकडे वनाचा अधिकार आहे त्या दधी मुखाकडे गेले. आपलं दुःख आपलं गारानं अधिकारी असणाऱ्या दधी मुखाला सांगितलं. दधी मुखाला राग आला. आपलं सैन्य सज्ज केलं आणि मधुवनाच्या दिशेने येत असताना दधी मुखानं बनकरांना आश्वासन दिलं, तुम्ही घाबरू नका. माझ्या सेवकाला माझी किंवा राजा सुग्रीवाची परवानगी न घेता ज्यांनी वनाचा ताबा घेतलेला आहे, माझ्या सेवकांना ज्यांनी मारहाण केलेली आहे, त्यांना मीही शिक्षा करीन, दंड करीन, असा दधीमुख बोलतो. ऐकोनी दधीमुखाची बोल वानर वीरवन पाळ घेऊनी शिळात शाल ताळ सनद सकळ चालिले. दधीमुखाच्या बरोबर मधुवनाच्या दिशेनं हे वनरक्षक ही निघाले. त्यांनी मोठमोठ्या शिळा हातामध्ये घेतल्या, शाल ताल नावाचे वृक्ष हातामध्ये घेतले आणि मधुवनाच्या दिशेनं निघाले. गांडी सुजल्या गांड गुडघ्याशी तो राग बनकराची मानसी. घेऊन आले दधीमुखाशी वानराशी त्राटिले. गांडी सुजल्या गांड गुडघ्याशी तो राग बनकराचे मानसी. घेऊन आला दधीमुखाची वानराशी त्राटिले. मारहाण करत असताना वानरांनी या बनकरांना गुडघ्यानी ढुंगणावर मारहाण केलेली आहे, गुडघे हाणलेले. त्यामुळं त्या बनकरांचं ढुंगण सुजलेलं आहे, वेदना होत आहेत. त्यामुळे त्यांना भयंकर या वानरांचा राग आलेला आहे. म्हणून त्यांचा सूड घेण्यासाठी हे वानर हातामध्ये शिळा, मोठमोठी झाडं घेऊन निघालेले आहेत. जळस्त स्थळस्त वनस्त वानर सुग्रीवाशी भयभीत. अंगदापाशी आले धावत दुरोनी धावित दधीमुख. कुठं जमिनीवर असतील, कुठं झाडावर असतील, कुठं पाण्याच्या जवळ असतील, अशी सगळी जी वानर मंडळी आहे, ती वानर मंडळी, ज्या वानर मंडळीने बनकरांना मारलेलं आहे, ते आता घाबरलेले. कारण सुग्रीवाचं म्हणजे दधीमुखाचं सैन्य आपल्या दिशेने येत आहे, हे त्या वानरांनी पाहिलेले आहे. अंगदाच्या जवळ धावत ही वानर मंडळी आलेली आहे आणि दधीमुखाचं आलेलं सैन्य येत असलेला दधीमुख अंगदाला दाखवू लागलेले आहेत. मध्ये दधीमुख वीर हाती प्रचंड शाल तरुवर. भोवता वानरांचा भार अति दुर्धर लोटला. सगळ्यांच्या मधोमध दधीमुख येत आहे. दधीमुखाच्या भोवताली भरपूर वानर सैन्य आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोठमोठे शिळा आहेत, मोठमोठे शाल ताल नावाचे वृक्ष उपटून घेतलेले आहेत. अशा प्रकारे भयानक तयारीनिशी आपल्या दिशेनं दधीमुखाचं सैन्य दधीमुख येत आहे. हे हनुमंत्रियाच्या संगतीतल्या वानरांनी, अंगदाच्या संगतीतल्या वानरांनी पाहिलं, घाबरले गेले. अंगदाजवळ आले. जांबवंताशी समान बळी दधीमुख जो आतुर बळी.
वृक्ष घेवोनी करतळी करी रवंदळी वानर. जांबुवंतासारखीच ताकद असणारा, समान पराक्रम असणारा, समदळी समबळी ज्याला म्हटलं जातं, असं आतुरबळी दधिमुख मोठमोठी झाडं उपटून घेऊ लागलेले आहे आणि वानरांची रवंदळी करू लागलेले आहे. सुग्रीव आज्ञा अति समर्थ मधुवन केले हाताहात. दधिमुख धाडीला दंडार्थ कपी सांगत अंगद. वानर मंडळी अंगदाच्या जवळ आलेली आहे. अंगदाला दधिमुख सैन्यासह येत आहे हे सांगू लागलेले आहेत. सुग्रीवाच्या असणाऱ्या सेवक दधिमुखाच्या ताब्यातलं हे वन आहे. आपण राजा सुग्रीवाची परवानगी घेतली नाही, दधिमुखाला विचारलं नाही आणि मधुवनामध्ये प्रवेश केला, इथलं मधुपान केलं. त्यामुळे आपल्याला शिक्षा देण्यासाठी दधिमुखाला सुग्रीवानं बहुतेक पाठवलेले. अशी ही नशेतली मधुपान केलेली वानर भीतीनं अंगदाला गारानं सांगू लागलेले. दधिमुख अविचार अंगद हनुमंताची बळीवीर. दधिमुख अविचार अंगद हनुमंतादी बळीवीर. याचा न घेता विचार कोपे तरुवर सोडीला. दधिमुख थोडा आगाव होता म्हणले. त्यानं मागचा पुढचा होणाऱ्या परिणामाचा काही विचार केला नाही. कधी पण आपण रागाच्या भरात एखादं कृत्य करत असेल किंवा करावं लागत असेल तर त्याचा सारासार विचार करावा. आपण जे कृत्य करतोय त्याचा पुढे परिणाम काय होईल, आपल्याला सुख मिळेल, आपल्याला मोठेपणा मिळेल, आपली कीर्ती होईल की आपल्याला दुःख होईल, की आपलं हाल होईल, की आपली अपकीर्ती होईल किंवा असंख्य अनंत दुःख भोगावं लागेल याचा विचार केला पाहिजे. पण या दधिमुखानं थोडा विचार केलाच नाही. म्हटले अंगद हनुमंत इथं महाबळी आहेत याचाही विचार केला नाही. एक शाल नावाचा वृक्ष न विचार करताच त्या दधिमुखानं उपटला, हातामध्ये घेतला आणि जे हनुमंत अंगदाबरोबरच वानर मंडळीच सर्व संख्याबळ आहे त्या दिशेनं तो तरू सोडला. तमाल वृक्ष येतावरी अंगद उडोली ते अवसरी. वृक्ष झेरीला वरचेवरी सवेच मारी दधिमुखा. तमाल नावाचा वृक्ष दधिमुखानं वानरांच्या दिशेनं उपटून फेकून दिला, सोडला. हे अंगदानं पाहिलं. अंगदानं उसळी घेतली, वरच्यावर त्या झाडाला झेललं, बुडका हातामध्ये धरला आणि दधिमुखाला अंगद मारू लागला. अंगद कोपला महावीरू मदोन्मत अति दुर्धरू. तित्याचा मातुळ नये मारू हाही विचारू विसरला. आता दधिमुख म्हणजे अंगदाच्या वडिलाचा मामा आहे. पण असं जरी नातं असलं तरी रागाच्या भरात अंगद सुद्धा नातं गोतं विसरलेले आहेत. अतिशय राग अंगदाला आलेले आहे. अंगद सुद्धा मदान उन्मत्त झाली होती म्हणतात. त्यामुळं आपल्या वडिलाच्या मामाला आपण कसं बदडावं ते योग्य नाही. हे ही अंगद विसरले. दधिमुख कपी वृद्धता परम पूज्याती श्रेष्ठता. हेही नाटवे अंगदाचे चित्ता क्रोधोन उन्मत्तता मारीला. दधिमुख हा सर्व वानरामध्ये वयस्कर आहे, आदरणीय आहे, पूजनीय आहे, वंदनीय आहे, सन्माननीय आहे.
श्रेष्ठ आहे हेही अंगद विसरून गेले. रागाच्या भरात युवराज अंगदानं दधीमुखाला झोडपून काढलं. दधीमुखे हानिता तरुवरी अंगदे झेलिला वाम करी. दधीमुख हानोनी सव्य करी धरणीवरी पाडिला. दधीमुखानं ज्यावेळेस तमाल नावाचा वृक्ष उपटला होता आणि वानराच्या दिशेने फेकला होता, त्यावेळेस युवराज अंगदानी उसळी घेऊन तो डाव्या हाताने झेलला आणि उजव्या हातामध्ये घेऊन दधीमुखाला झपाटा दिला. दधीमुख धरणीवर पडला. हात पाय अव्यवस्थ विकळम भग्न मस्तक नेत्र विक्राळ. अशुद्धे झाला बंबाळ मुख विक्राळ विचकले. अहो अंगदाच्या दणक्यात दधीमुखाचा हात कुणीकडे पाय कुणीकडे काय समजेना झालं. म्हणजे एकाच असणाऱ्या झपाट्यामध्ये दधीमुखाचं डोकं फुटलं. रक्त बंबाळ झाला. दधीमुख रक्तानं न्हाला गेला. डोळं लाल झालं. अकराळ विकराळ दिसू लागलं आणि तोंड इचकून दधीमुख जमिनीवर पडला. दधीमुख उचलोनी वानरी टाकीला मधुवना बाहेरी. उदक शिंपी जे वानरी वारा बनकरी घाली जेम. ताबडतोब ह्या हनुमंतरायाच्या अंगदाच्या संगतीमध्ये असणारी जी वानर आहेत त्यांनी दधीमुखाला उचललं, मधुवनाच्या बाहेर फेकून दिलं. आणि दधीमुखाबरोबर जे वानर मंडळी सैन्य आलेलं होतं ते बनकर मंडळी होते. ती बनकर मंडळी दधीमुखाला वारा घालू लागली. बाकीची वानर मंडळी शुद्धी येण्यासाठी सावध करण्यासाठी तोंडावर पाणी शिंपडू लागले. दधीमुख सावध झाला सांगे बनकरा सकळा. सुग्रीवापाशी सांगो चला आम्हाशी केला अपमान. वानरांनी बनकरांनी त्या दधीमुखाला सावध करण्याचा प्रयत्न केला. तोंडावर पाणी शिंपडलं, वारा घातला आणि मग काही काळानं दधीमुख सावध झाला. सावध झाल्याबरोबर आपल्या सैन्यातल्या वानराला दधीमुख म्हणतो, आपल्याला हे काही वानर किंवा हनुमंत अंगद आहेत त्यामुळे आपलं काही इथं बळ चालत नाही, आपल्याला हे काही आवरत नाही. मग आपण राजा सुग्रीवाकडे जाऊया आणि आपला कसा किती अपमान केलेला आहे हे आपण राजा सुग्रीवाला सांगूया. मग राजा सुग्रीव यांना शिक्षा देतील का माफ करतील हे सगळं त्यांच्या अधिकारात आहे. आता आपला अधिकार आपली शक्ती कुचकामी ठरलेली आहे. आता आपला काही उपयोग नाही, आपण राजा सुग्रीवाकडे चला जाऊया असा दधीमुख वन अधिकारी आपल्या सोबत असणाऱ्या सैन्यातील वानरांना बनकरांना बोलू लागला. आता हे राजा सुग्रीवाकडे जाऊन दधीमुख काय गारानं सांगतोय. सुग्रीव राजा अंगदाच्या बाबतीत काय निर्णय घेतोय याचं चिंतन आपण उद्याच्या भागात करू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन.
जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला भगवंता पांडुरंगा केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल